हे ड्राईव्हचा उपयोग माहिती आहे का तुम्हाला? ड्राईव्हमध्ये आपण आपल्या फाईल्स असतात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ते अपलोड करू शकतो, सेव्ह करू शकतो आणि कुठेही कधीही पण ईमेल आय डी टाकलं की आपल्याला ते मिळतं. सेव्ह करू शकतो, व्हिडिओज फोटोज सगळंच आपण अपलोड करू शकतो. शिवाय यूट्यूबमध्ये तर आपण आपले स्वतःचे व्हिडिओ सेव्ह करू शकतो. कधीतरी कुठंतरी कधी पण आपण ते वापरात आणू शकतो. म्हणजे ह्याचा उपयोग काय होतो की कागद हे म्हणजे आहे मध्ये कुठंतरी की कागदाचा डिजिटल इंडिया जर झालं तर कागदाची गरज लागणार नाही सगळीकडे जायला. पैशांचं वजन निर्वाह लागणार नाही. हे जे गुगल पे आहे किंवा फोनपे त्याच्यामुळं आपण विना कागदात कुठेही फिरू शकतो. पैसे नसले तरी डायरेक्ट आपण करू शकतो. आता हे जे ट्विटर आहे हे ट्विटरचा ओनर बदललेला आहे त्याच्यामुळे त्याचा लोगो चेंज झालेला आहे. ट्विटरमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी आपण ट्विट करून टाकू शकतो. हे ट्विटरचं साईन झालेलं आहे. आणि फेसबुकमध्ये पण आपण फेसबुकचे पण व्हॉट्सअपसारखे ग्रुप्स आहेत. एज्युकेशनल ग्रुप आहेत, काही लेडीजसाठी वेगवेगळे ग्रुप आहेत, पर्यावरणाचे ग्रुप आहेत, खूप प्रकारचे ग्रुप, वाचनप्रेमींना वाचनाचे ग्रुप आहेत, पेट पपेट असते मांजरप्रेमींना म्हणजे असे ग्रुप आहेत. त्याच्यामध्ये आपण ॲड झाले की आपल्याला अक्षरशः जगभरातल्या लोकांशी क्षणामध्ये संपर्क साधता येतो. आपले लाईव्ह जे काही इव्हेंट्स आहेत ते अपलोड करू शकतो. मग आजच्या जमान्यात ह्या ज्या गोष्टी वापरता नाही आल्या, आता इथं वेगवेगळ्या ॲपची माहिती आहे बघा. माझं सरकार आहे, ई पीक आहे, आरोग्य सुविधाच्या आहे, ते पण ऑनलाईन आपल्याकडे तुम्ही ई पीक त्याच्यासाठी मोबाईल घेऊनच येतात जावं लागतं. ते लाईव्ह शेअर केल्यानंतर ते आपल्याला कामं होतात. पूर्वीसारखे फ्रॉड राहिले नाही आता ह्याच्यावर. हे जर आपल्याला जर येत नाही तर आपण खरी साक्षरता जेव्हा आपण 12वी शिवाय आणि आमचं गणिताशिवाय आपल्याला या सर्व वस्तू वापरता आल्या तरच आपण या जमान्यात तर आमचं शासनाचं काय सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट